नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. बघा, MCCकडनं प्रोव्हिजनल नीट UG काउन्सिलिंगसाठी सीट अलॉटमेंट 2026 राऊंड 1 आलेला आहे. हा प्रोव्हिजनल रिझल्ट असेल. मग प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे काय, तर फायनल रिझल्टच्या अगोदर येणारा रिझल्ट, ज्याच्यामध्ये आपण कंप्लेंट फाईल करू शकतो, ग्रीव्हन्स असतो. मेरिट लिस्टच्या बाबतीत जवळपास फायनल रिझल्ट आणि प्रोव्हिजनल रिझल्ट याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो, जवळपास तो सेमच असतो. आता आपण 15% ऑल इंडिया कोटासाठी जो रिझल्ट आहे तो आता बघणार आहोत आपण. बघा, या प्रोव्हिजनल रिझल्टमध्ये राऊंड फर्स्टसाठी जर कॅटेगरी जनरल कॅटेगरी असेल तर ऑल इंडिया रँक 22,342 पर्यंत पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं. मार्क असतील 500. पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आहे 23,075, मार्क आहेत 571. EWS कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आहे 27,179 आणि मार्क आहेत 564. SC कॅटेगरीसाठी 1,04,921, मार्क आहेत 489 आणि ST कॅटेगरीसाठी 1,32,111 आणि मार्क आहेत 471. बघा, हा ऑल इंडिया कोटासाठी 2026चा म्हणजे या वर्षीचा रिझल्ट आहे, पण हा प्रोव्हिजनल रिझल्ट आहे. पण प्रोव्हिजनल रिझल्ट आणि फायनल रिझल्ट हा जवळपास सेम असतो. मग या दरम्यान जर आपल्याला मार्क असतील तर आपल्याला सहज कॉलेज अलॉट होऊ शकतं. आणि या रँकला, याच मार्कांना पहिल्या राऊंडला प्रोव्हिजनल रिझल्टमध्ये कॉलेज अलॉट झालेली आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.